नमस्कार. सारंग ऐश्वर्याला भेटलेला असतो. त्यावेळेला ऐश्वर्या सारंगला बोलते, हे बघा सारंग, मला कोणाशी काहीच बोलायचं नाही. तेव्हा सारंग बोलतो, ऐश्वर्या प्लीज जानकी वहिनीवरती राग धरू नकोस. तिने तुझ्या विरोधात साक्ष दिली, कारण माहिती आहे का, कारण त्या मायाने ओवीला किडनॅप केलंय आणि तिने जानकी वहिनीला ब्लॅकमेल केलंय. हे ऐकून ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते. ऐश्वर्या बोलते, काय सारंग, हे तुम्ही खरंच खरंच मला खरं सांगताय? तेव्हा लगेच सारंग बोलतो, मी खोटं का बोलेन? अगं तुला नाही माहिती ती माया जानकी वहिनीशी कसं वागली. तेव्हा लगेच मोठ्याने ऐश्वर्या बोलते, हे बघा सारंग, जे काही असेल ते स्पष्टपणे बोला, मला सगळं काही अगदी क्लिअर सांगा. तेव्हा सारंग सांकेतिक भाषेमध्ये सगळं घडलेलं ऐश्वर्याला सांगत असतो. तेव्हा ऐश्वर्या बोलते, सारंग तुम्ही काळजी करू नका. त्या मायाच्या तावडीतून आपल्या ओवीला कसं सोडवून आणते ना ते बघा. ओवीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. तुम्ही काळजी करू नका, सगळं काही अगदी व्यवस्थित होईल. तेव्हा मात्र सारंग बोलतो, ऐश्वर्या पण काय करणार आहेस तू? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, आता मात्र त्या मायाला मी सोडणार नाही. नाही ना त्या मायाला तिची लायकी दाखवली तर बघ, आजपर्यंत मी तिच्याशी अगदी शांतपणे बोलत होते, पण आता मात्र मी तिला तिची लायकी दाखवणारच. काही झालं तरी मी शांत बसणारच नाही. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, जानकी खूप रडत असते. त्यावेळेला ऋषिकेश जानकीला बोलतो, जानकी काय झालंय? त्यावेळेला जानकी बोलते, ऋषिकेश ती माया ऐश्वर्याबद्दल ओवीच्या मनात नाही नाही ते भरवतीये आणि ओवी मात्र नको तो गैरसमज करून बसलीये. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी आपण जोपर्यंत आपल्या ओवीला घरी आणत नाही तोपर्यंत ती माया तिला जे पाहिजे तेच करणार. प्लीज तू जरा आता शांत होशील का? जानकी तू असं रडू नकोस. तेवढ्यात मात्र ऐश्वर्या मोठ्याने जानकीला हाक मारते. त्यावेळेला जानकी ऐश्वर्याला बघून बोलते, ऐश्वर्या तू इथे, ऐश्वर्या तू इथे काय करतेस? मला माहिती आहे तू मला जाब विचारायला आलीस, पण ऐश्वर्या तुझ्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी मला माफ कर, तुला ओळखायला मी चुकले. जानकी खरं सांगू का, मला असं वाटत होतं की तू मुद्दामून माझ्यावरती राग काढलास, पण नाही जानकी, तू जे केलंस ते योग्यच होतं. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता. ऐश्वर्या त्या मायाने सगळ्या बाजूने मला अडकवलंय. अगं माझ्या काळजाचा तुकडा तिने तिच्याजवळ ठेवलाय. मी तिच्या डोक्यावर बंदूक रोखून असताना तुला जेलमधून कशी सोडवू तूच सांग ना. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी तू काळजी करू नकोस, सगळं काही अगदी नीट व्यवस्थित होईल. तुला मी शब्द देते की मी तुझ्या ओवीला तुझ्या समोर सुखरूप आणेन. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, ऐश्वर्या उगाच घाईत काहीतरी करू नकोस. ऐश्वर्या जरा तरी शांत राहा तू. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, शांत? मी शांत राहणारच नाही. आता मला शांत राहायची गरजच नाहीये. तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते, ऐश्वर्याला जे करायचंय ते करू देत, कारण मला तरी आता असंच वाटतंय की ऐश्वर्यामुळेच आपली ओवी या घरात येणार. ऐश्वर्या जानकीला बोलते, जानकी तू माझ्यावरती विश्वास ठेवलास ना, तुला काळजी करायची गरज नाही जानकी, सगळं काही अगदी व्यवस्थित होईल. तेव्हा मात्र जानकी बोलते, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे ऐश्वर्या. इकडे माया मात्र ओवीला नाही नाही ते जानकीबद्दल आणि ऐश्वर्याबद्दल सांगत असते. तेवढ्यात मात्र पाठीकडून मायाला कसला तरी आवाज झाल्याचं ऐकायला येतं, म्हणून माया दरवाजा उघडते आणि बघायला जाते. तेवढ्यात मात्र मायाच्या डोक्यात ऐश्वर्याने जोरात काठीने वार केलेला असतो. ऐश्वर्या खूपच चिडलेली असते. माया मात्र रक्तबंबा झालेली असते आणि तिथेच पडलेली असते. त्याच वेळेला ऐश्वर्या ओवी जवळ जाते आणि ओवीला सोडवते आणि म्हणते, ओवी चल आपल्याला इथून जायचं आहे.
तेव्हा ओवी बोलते, मला तुझ्यासोबत नाही यायचंय. तू इथे कशाला आलीस? तू इथून जा ना. तूच मला माझ्या आईपासून लांब केलंस. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, प्लीज ओवी, माझ्यावरती विश्वास ठेव. ओवी, मी तुला तुझ्या आईपासून लांब करायला नाही तर तुला तुझ्या आईजवळ घेऊन जायला आलीये. तेव्हा ओवी बोलते, ऐश्वर्या आंटी तू जा इथून. तू मायाला का मारलंस? काय गरज होती तुला तिला मारायची? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, ओवी उगाच हट्टीपणा करू नकोस. तुला कळतंय का ती माया चांगली मुलगी नाहीये. अगं ती तुला जसं सांगते ते सर्व खोटं आहे. ओवी, मी तुझ्याशी खोटं का बोलेन? चल बघू इथून. तेव्हा मात्र ओवी बोलते, मला तुझ्यासोबत यायचं नाही. तू आत्ताच्या आता इथून जा. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, ओवी बस झाला. मगाचपासून मी तुझ्याशी शांतपणे बोलते पण तू मात्र नको ते गैरसमज करून घेतलेस आणि माझ्याशी उद्धटपणे वागतेस. ओवी चल इथून. तेव्हा ओवी बोलते, नाही ना, मी नाही येणार. आणि ती जोरात ऐश्वर्याला ढकलून देते. तेवढ्यात मात्र मायाला जाग आलेली असते. माया लगेच आतमध्ये येते आणि ती ओवीला पकडत म्हणते, ओवी हिच्या सोबत जायचं नाही. ओवी, ही बाई जशी दिसते ना तशी नाहीये. ओवी, या बाईने सगळं काही उद्ध्वस्त केलंय. तेव्हा मात्र लगेच मोठ्याने ओवी बोलते, जा ऐश्वर्या आंटी तू इथून जा. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, ओवी असं करू नकोस. अगं ही बाई जशी दिसते तशी नाही. पण काही केल्या ओवी ऐकायला तयार नसते. तेवढ्यात मात्र सारंग आलेला असतो आणि सारंग मोठ्याने बोलतो, ओवी हिच्यावरती विश्वास ठेवू नकोस. ऐश्वर्या जे काही बोलते ना ते अगदी खरं आहे. अरे या मायाने तर तुझ्या आईला नाही नाही ते करायला सांगितलं आणि तो सगळं काही ओवीला सांगत असतो. त्यावेळेला माया बोलते, ओवी तू याच्यावरती सुद्धा विश्वास ठेवायचा नाही. तेव्हा ओवी बोलते, नाही, माझं सारंग काका कधीच खोटं नाही बोलणार. तो जे काही बोलणार ते खरंच बोलणार. माझ्या सारंग काकावरती विश्वास आहे. हे ऐकताच माया बोलते, काय म्हणजे तुला मी खोटी वाटते? तेव्हा लगेच ओवी बोलते, हो तू खोटारडीच आहेस. आणि ती तिला जोरात ढकलून देते आणि ती सारंग जवळ येते. तेव्हा मात्र माया खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते, ओवी तुझी हिंमत कशी झाली मला ढकलून द्यायची? ओवी तुला आधीच सांगते तू तिकडे जाऊ नकोस. तेव्हा ओवी बोलते, माया आंटी तू चुकीची आहेस. मला समजून चुकलं. तू आत्ताच्या आता इथून निघून जा. तेव्हा लगेच माया बोलते, ऐश्वर्या हे सर्व करून तू योग्य केलं नाहीस. ऐश्वर्या यासाठी मी तुला माफ करणार नाही. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, बस झालं. माया आता तरी स्वतःच्या पापांचा घडा भरला हे मान्य कर. ऐश्वर्या असं म्हणत माया म्हणते, ऐश्वर्या तू नको मला सांगूस माझ्या पापांचा काय घडा भरलाय तो. तू सुद्धा एवढी पापं केलीयस. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, म्हणून तर मी तुला सांगतेय की जानकीच्या वाटेला जाऊ नकोस. ऐश्वर्या असं जर का काही करत असशील ना तर तू ते चुकीचं करतेस. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते, सारंग तुम्ही ओवीला घ्या आणि इथून निघून जा. तेव्हा सारंग बोलतो, नाही ऐश्वर्या मी तुम्हाला एकटं टाकून जाणार नाही. तेवढ्यात मात्र ऐश्वर्या बोलते, सारंग जा सांगतेय ना, तुम्ही ओवीचा विचार करा आणि माझा विचार करायची गरज नाही. सारंग मी पोलिसांना बोलावले आणि पोलीस इथे येतच असतील. तेव्हा मात्र माया बोलते, काय? आणि माया पळण्याचं प्रयत्न करत असते. तेवढ्यात मात्र ऐश्वर्या मायाचा हात पकडून जोरात तिला घट्ट पकडून ठेवते. तेवढ्यात मात्र पोलीस तिथे आलेले असतात. त्यावेळेला ऐश्वर्या मायाला जोरात पोलिसांजवळ ढकलते आणि म्हणते, प्लीज हिला अरेस्ट करा. आणि हिने काय काय केलं हे तर तुम्हाला माहितीच आहे. मुळात मकरंदचा खून आम्ही केलाच नाही, मकरंदला मारलं हिनेच. तेव्हा मात्र माया बोलते, ऐश्वर्या उगाच खोटं बोलू नकोस. मी माझ्या भावाला का मारेन? ऐश्वर्या तू चुकीचं करतेस. तेव्हा ऐश्वर्या बोलते, गप्प बस. आता तोंडातून एकही शब्द काढायचा नाही आणि जर का तसा प्रयत्न केलास ना तर बघ. तेव्हा मात्र ऐश्वर्याची खूपच चिडचिड झालेली असते. इकडे जानकी ऋषिकेशला म्हणत असते, ऋषिकेश सगळं नीट असेल ना? तेवढ्यात मात्र ओवी आई अशी हाक मारते. ऐश्वर्या आणि सारंग पाठीकडून आलेले असतात.
ओवीला बघून जानकी खूपच खुश होते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर रणदिवे कुटुंब आता तरी ऐश्वर्याला स्वीकारतील का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.